माझी जर एवढी येता दमछाक झाली, मग शिवाजी महाराजांनी गडावरती हत्ती कशी आणले? तर त्याचा ट्रान्सलेटर दुभाषक नारायण शिवून त्याला प्रश्न विचारला, पण त्याला राज्याभिषेक गडबडीत कोणी उत्तर देऊ शकले नाही. पण आताचे गुरु निनाद बेडेकर म्हणतात की शिवाजी महाराजांनी गडावरती जे हत्ती आणले ना, छोटी पिल्लं आणली, त्यांना गडावरती मोठी केली. हत्ती कधी आणले? ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू केलं त्याच्या अगोदरच गडावरती हत्ती आणून ठेवले. याला म्हणतात महाराजांची दूरदृष्टी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, लहानापासून मोठे पण लहान करता येत नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. मग मित्रांनो, बरेचसे लोक विचारतात हे हत्ती तलाव असं उतारत्या भागाला का बांधलंय? तर काही तज्ज्ञांची मतं आहेत. खाली महादरवाजा आहे मित्रांनो. शत्रूची कुणाची जर फौज वगैरे जर आली तर दरवाजाचे काय करायचं, हे तलाव लिकेज केले, जे तलाव फोडली जायचे, त्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर ते शत्रू सैन्य वाहून जाईल. त्यासाठी ही जी तलाव आहेत ना, ही उतारत्या भागाला बांधण्यात आलेली आहे, कल्पना करा. पण गडावरती जेवढं आपल्याला दगडातलं बांधकाम दिसतं ना मुलांनो, हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. आणि जेवढं विटातलं बांधकाम दिसेल ना, हे पेशवे काळातलं आहे. मग पेशवे काळ केव्हा आला? 1733 ते 1818ला पेशवे आले. पेशव्यांच्या काळात विटा आल्या, म्हणून गडावरती आपल्याला विट बांधकाम बघायला भेटतं. मग हे बांधकाम जॉईन करण्यासाठी आता आपण रेती सिमेंट वापरतो. मग पूर्वी काय रेती सिमेंट नव्हतं. मग पूर्वी बांधकाम जॉईन करण्यासाठी जे मटेरियल वापरलंय ते चुना, गूळ आणि शिसायाचा वापर करण्यात आलेला आहे, कल्पना करा. मग आता आपण हत्ती तलाव पाहिलं, याच्यापेक्षा प्रचंड मोठं तलाव गंगासागर पुढे आहे. त्याची माहिती त्या ठिकाणी आता आपण घ्यायला पुढे जाऊया. आणि या बाजूला इकडे हनुमंताचं टाक आहे. हनुमान टाके म्हणजे इथे काय, तर काही तज्ज्ञांची मतं आहेत तिथे हनुमानाची मूर्ती आहे. पण सर, ही हनुमानाची मूर्ती आहे ती नंतर बसवलेली आहे, नंतरच्या काळात त्याला हनुमानचं नाव दिले, कल्पना करा. आता पुढे आपण गंगासागर पाहायला जाऊ. तुला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. या तलावाची खाली जर खोली पाहिलीत, 32 फूट खाली खोल आहे, 174 मीटरचा राऊंड आहे. या तलावाला इतिहासामध्ये गंगासागर तलाव का म्हटलं गेलंय? आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्याची तारीख आहे 6 जून 1674. त्यावेळी काशीवरून गागाभट्ट आले होते, यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर जे उरलेलं पाणी राहिलं ते याच्यामध्ये विसर्जित केलं, म्हणून ते गंगासागर तलाव आहे. तर माझे गुरु आहेत प्र.के. घाणेकर, म्हणतात की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, 7 समुद्रांचे पाणी आणले राज्याभिषेकासाठी, जले झाले तीर्थांचे घर, तयाच नाव गंगासागर. म्हणून या तलावाला इतिहासामध्ये गंगासागर तलाव म्हटलं गेलेलं आहे. पण या तलावाच्या समोर मित्रांनो तुम्हाला लाईनमध्ये 2 स्तंभ पाहायला मिळतात का समोरचे? हा एक ह्या बाजूला जो छोटा दिसतो ना मित्रांनो, हा विजयस्तंभ. विजयस्तंभ म्हणजे काय? शिवाजी महाराजांनी कोणता गड, कोणता किल्ला जिंकला, ही तज्ज्ञांची मतं आहेत. भगवध्वज किंवा काही तज्ज्ञ लोक सांगतात गवताची गंजी मुळी पेटवली जायची. त्याच्यातून दूर निघाला की आजूबाजूच्या गावाचे किंवा परिसराचे लोक समजायचे आज महाराजांनी कोणता तरी गड किंवा कोणता तरी किल्ला जिंकलाय, म्हणून त्या स्तंभाला विजयस्तंभ म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्या बाजूला दुसरा दिसतो ना मोठा, हा 7 मनोरे. तज्ज्ञांची मतं आहेत हा एकावर त्या 7 मजली होता. 7व्या मजल्यावरती पाण्याची टाकी होती. छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती ज्या राण्या होत्या ना, हे राण्यांची बाल्कनी आहे. पण हे विजयस्तंभ मनोरे त्या काळात 7-7 मजले असायचे. पैठणी कापडाने, मखमली पडद्याने सजवलं जायचं, कारंजे उडवले जायचे आणि त्याच्या आतमध्ये दिवे पेटवले जायचे. आणि दिव्याच्या उजेडामध्ये आता बघा कसं त्यांचं प्रतिबिंब दिसतं का मित्रांनो? तसं पूर्वी दिव्यांच्या उजेडामध्ये महाराज वरून त्यांच्या बाल्कनीतून प्रतिबिंब या गंगासागर तलावमध्ये पाहायचे. म्हणजे मित्रांनो तुम्ही एक कल्पना करा, त्या काळातलं या राजधानीचं, या गडाचं वैभव कसं असेल याची तुम्ही 2 मिनिटे कल्पना करा. समोरच्या बाजूला समोर तुम्हाला पाईपचे रेलिंग दिसते ना, त्याच्या आतमध्ये आपण जो किल्ला बघतो याला बाले किल्ला म्हटलं गेले. बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण या बाजूला तिथे पालखी दरवाजा आहे, त्याची माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय हर हर महादेव. जो कोणी राजांच्या विषयी चोरीला पडी की गुन्हा करेल ना, त्याला महाराजांच्या काळात त्याच्याहून त्याचा कडेलोट केला जायचा. पण मुलांना तुम्ही एक कल्पना करा, महाराजांनी कधी कुणाला कडेलोट पॉईंट केलं नाही, पण संभाजी महाराजांनी मात्र कुणाला सोडलं नाही पेशवी लोकांना. म्हणून ते टकमक तो कडेलोट पॉईंट आहे. पण त्या आजही त्या टोकावरती गेलात ना मित्रांनो, तर एक दंतकथा आहे. त्या टोकावरून आजही जिजामात्यांचा वाडा खाली पाथाड गावामध्ये दिसतो. जाताना जिजामात्यांचा वाडा आणि समाधी पण बघून जा. कारण शिवाजी महाराजांना जिजामातेचं दर्शन घेण्यासाठी खाली दररोज जाणं काही शक्य नव्हतं.
महाराज काय करायचे, टकमक टोकला जायचे, घंटा वाजली की औस आपल्या वाड्याच्या बाहेर यायच्या, मग महाराज तिथून नमस्कार करायचे. एकदा जोरात ऊन असल्यामुळे महाराजांच्या अंगावरती एका सेवकाने छत्र पकडलं. त्याचं नाव होतं निजाम. वारा आल्यामुळे तो छत्र पकडणारा माणूस हवेच्या वेगाबरोबर